सगळे शांत. कोण सायलेंट करा. बोलू. आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं महाविकास आघाडी मधील सर्व समविचारी पक्षाच्या वतीनं नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ निर्मलाताई विश्वास बारबोले आणि महाविकास आघाडीचे सर्व वॉर्डातील प्रभागातील सर्व उमेदवार यांच्या प्रचारार्थ आणि या सगळ्या महाविकास आघाडीचे जे पदाधिकारी आहेत, वेगवेगळ्या पक्षाचे नेते आहेत, त्या सगळ्याचं मनोगत या वचननाम्याच्या निमित्तानं आपल्या बार्शीकर नागरिकांसमोर आम्ही सादर करणार आहोत आणि त्याचा एक प्रकाशन समारंभ आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी होतोय आणि या वचननाम्यात दिलेली वचनं ही आम्ही सगळी प्रमुख नेते, आमचे निवडून येणारे अध्यक्ष आणि सर्व उमेदवार भावी काळात पाठपुरावा करून ते पूर्ण करू अशी या निमित्तानं ग्वाही देतो आणि या वचननाम्याचं प्रकाशन या निमित्ताने करतो. सगळ्याला देऊ का एक पुढे करतो. पलीकडे सर या की अतिशय सुटसुटीत आणि फारसा फाफट आम्ही प्रत्येक घरी बार्शीतल्या जेवढे नागरिक राहतात त्या घरांमध्ये एक अंतर्देश ज्या गोष्टी आहेत तेवढंच आपल्यापुढे आणतो, सगळं काही वाचत बसत नाही. पण आणि जेवढं दिवस पाणी देऊ तेवढीच पाणीपट्टी घेऊ. त्याचबरोबर बार्शीकरांनो उघडा डोळे बघांनी म्हणजे हा वचननामा वाचा. त्याचबरोबर ही नगरपालिका निवडणूक म्हणजे सत्तेची नशा आणि संपत्तीचा माज जिरवणारी निवडणूक आहे. त्यामुळे बार्शीकरांना भूमिका स्पष्टच. सौ निर्मलाताईंना मत म्हणजेच माजी नगराध्यक्ष विश्वासभाऊ बारबोले, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाच्या नेते मंडळी या सर्वांच्या चर्चेतून विचारमंथनातून हा वचननामा आपल्यासमोर ठेवत असताना अत्यंतिक आनंद होतोय. आम्हाला का साथ द्यावी, दहशत दादागिरीचा बिमोड करून बार्शीकरांना वेटीस धरणाऱ्यांचा सत्तेचा त्या ठिकाणी नशा आणि संपत्तीचा माज जिरवणारी ही निवडणूक आहे असं सोबत निवडणुकीच्या निमित्तानं जो वचननामा या ठिकाणी सादर केलेला आहे, वचननाम्यामध्ये जे आपण या ठिकाणी सादर करतोय आणि काम करत असताना लोकांची अडवणूक कधी आम्ही केली नाही. प्रामाणिकपणानं भ्रष्टाचार मुक्त कारभार
तालुक्याचे पालक नेतृत्व दिलीप सोपल साहेब आणि विश्वास बारबोले यांचा येणाऱ्या 5 वर्षात जो काही ऐतिहासिक निर्णय घेतले जाणार आहेत त्या संदर्भातचा उहापोह आहे. हे शहर गुंडांच्या ताब्यात देऊ नका या संदर्भातलं विश्वास भाऊंचं आवाहन आहे. आणि पान नंबर 3 वर निमित्तानं ते दिलं होतं. कर्णकर्कश मिरवणुकांमुळे जो काही सामान्य बार्शीकरांना होणारा त्रास आहे तो बंद झाला पाहिजे, त्यांची भूमिका आहे. शासनही तसंच धोरण राबवतं. याचाच परिपाक या वचननाम्यामध्ये आम्ही केलेला आहे. त्याचबरोबर बार्शीकरांना कशा पद्धतीनं वेटीस धरलं जातं, त्यांनी केलेली विनम्र आवाहन, त्यांनी केलेली विनंती आणि कशाच्या पार्श्वभूमीवर आम्हाला निवडून दिलं पाहिजे आणि आम्ही काय करणार निवडून आल्यानंतर याचा उहापोह या पत्रामध्ये केलेला आहे. निश्चितप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वर्क फ्रॉम होम हे जे सुपल साहेबांचं आवाहन सक्सेसफुल झालं तसंच हे हा माझ्या अंतर्मनाचा आवाज आहे आणि तो मी नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. आणि महाविकास आघाडी तरुण मित्र असतील, समवयस्क असतील, या सगळ्यांचं म्हणणं हे सुद्धा माझ्या या अंतर्मनाच्या अंतर्देशीय पत्रात आहे आणि अस्वच्छतेच्या बाबतीतला आहे. गटारी आहेत पण काढल्या जात नाहीत, गटारीला स्लोप नाहीत बांधलेल्या. काही भागात ठराविक ठिकाणीच रस्ते केलेत. नुसत्या सभागृह बांधण्यापुरता मर्यादित नाही तर काही ठिकाणच्या ओपन प्लॉटची खरेदी विक्री सुद्धा यांच्या संमतीनं झालेली आहे. काही ठिकाणी तर खरेदी केल्यानंतर तिथं दगडाच्या खुणा रोवायला त्या काळातले नगरसेवक होते 2. काय संबंध? हे ओपन स्पेस मध्ये सभागृह मराठा समाजासाठी आहे, हे अमक्या समाजासाठी आहे, ते तमक्या समाजासाठी आहे. हे असं करता येत नाही. याच्याबद्दल सुप्रीम कोर्टात सुद्धा निर्णय. या सभागृहासाठी जे ठराव लागतो त्या समाजासाठी हे सभागृह असा जो नगरपालिकेचा एक ठराव लागतो. कारण नगरपालिका ती या ओपन स्पेसची कस्टोडियन आहे, त्यांच्या ताब्यात आहे. जोपर्यंत तिथली नागरिकांची सोसायटी होत नाही तोपर्यंत झालेला नाही हे मी तुमच्या निदर्शनास आणतो. कारण ठराव व्हावा लागतो की हे अमक्यासाठी आहे, त्याला कुठलंही शासकीय कागदपत्र नाही आहे. विरोधक हे असे प्रकार नेहमीच करतात. निवडणूक जिंकण्यासाठी जे फंडे असतात ते त्यांचे वेगळे आहेत. 2004 साली सुद्धा असाच न घडलेला प्रकार केलेली होती. पुण्याची मुलं होती ते, म्हणजे ज्यावेळेस मतदान संपत आलं आणि त्यांच्या लक्षात आलं की आता आपलं काही खरं नाही, त्यावेळेस असं उठवलं गेलं, असं ही पद्धत आहे की अपयश झाकण्यासाठी बेमाप आरोप करायचे, वेगवेगळ्या कंड्या पिकवायच्या. आता तर ह्याचा जमाना आहे. इथनं पुढे सुद्धा माझ्या सहित अनेकाचं सध्याचं मोबाईलचं युग, काय म्हणायचं त्याला, डिजिटल, हे दुधारी आहे. तुम्ही करू शकता आणि पुढचा करत नाही असं होत नाही. तसा प्रयत्न केला गेला तर त्याला तशाच पद्धतीनं उत्तर दिलं जाईल. एवढंच मी या निमित्तानं आपल्याला नाही, आपल्या मार्फत सर्वांना सांगू इच्छितो. अंकन केलं जाईल ही अपेक्षा बाळगतो आणि आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विश्वास भाऊला माझा प्रश्न होता. आता सोपल साहेब सांगत होते मागचे 8 ते 9 वर्ष झालं बार्शीकरांना त्रास होतोय, पण ते त्या समाजाच्या लक्षात यावं म्हणून मी बोललो. त्या लेआउट मधले जे प्लॉट धारक आहे त्यांच्याच वापरासाठी ते सभागृह राहील. सरकारी पैसा खर्च लोकांच्या टॅक्स मधून झालेला लोकांसाठीच आहे.
जे तिथं कडेला राहतात. हा प्रश्न मागा आलता. मी रोटरी का नाही लायन्स क्लबला ज्यावेळेस ओपन स्पेस त्यांच्याच एका मेंबरची झालं आणि त्यावेळेस दुसरं एक मला वाटतं परीट समाजाचं पण मागणी होती आणि त्यांनी स्वतःची जागा घेतली खरेदी आणि त्याच्यातलं जे बांधकामाची जागा आहे ते म्युन्सिपाल्टीला हँडओव्हर केली बक्षीस पत्रांनी. लेआउट मधल्या प्लॉट धारकांच्या साठीची असते. प्रभाग क्रमांक 7 सुपल साहेबांनी आता सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी खोटं नाट्य करण्याची ज्यांची प्रवृत्ती आहे ते लोक या कामाला लागलेले आहेत की बार्शी शहरात आता आपल्याला जनमत नाहीये किंवा आपण लोकमतात नाहीयेत याचा अंदाज लागल्यामुळं कुणीच तर असा आरोप आहे परवापर्यंत पाणी पुरवठा खंडित साठी त्यांचा माझ्यावर की स्वप्नानं पाईपलाईन उलटी टाकली. मग इतके दिवस आता कुठे आणि घर कुठे गेली. उडी मारली तर पत्र्यावरच जाते माणूस. मीटर नाही हो. मीटर कोण ठेवतं. मीटरचा प्रयोग यशस्वी झालेला नाही. साधारण आपल्याला कळतं किती लिटर किती जळलं काय झालं त्याप्रमाणे एक अंदाज धरून पाणीपट्टी कमी पाणी आलं तर त्यांच्यावर बोजा पडून ज्यादा आलं तर रेग्युलर द्यावं. आता ते हातात घेतल्यावरच कळेल की त्याचं काय अवस्था करून ठेवली काय गोळ केले कुठं नेमकं दुखणं आहे. कसं आहे एखाद्या डॉक्टरांकडनं बिघडलेली तब्येत असलेला पेशंट आणल्यावर त्याची हिस्ट्री तरी बघावं लागेल आणि मग याच्यावर काय उपचार करता येईल. वेळ लागणार आहे. उगाच मोकार आश्वासन देऊन उपयोग नाही. ज्यांनी 9 वर्ष पाणी नाही दिलं ते म्हणतात आम्ही रेग्युलर पाणी पुरवठा करू. मग 9 वर्ष का झोपले होते का नाही केला. मी सुद्धा पाण्याच्या बाबतीत माझ्यावर आरोप झाला तुम्ही मिटिंग घेतली नाही. कोण म्हणतं मी तुम्हाला मिटिंग सांगून घ्यायची. मी ते वनकांबे सीओ आपले बाळासाहेब चव्हाण त्यांचे अधिकारी माझ्या इथं ऑफिस मध्ये 4-5 वेळा मिटिंग घेऊन मी झापडलंय त्यांना. आणि जिथून जिथून मला फोन आले त्यावेळेस मी त्या वनकांब्याला सांगितलं की तिथं जाऊन बघ तुम्ही बघा. सॉरी बघ नाही बघा. आता या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही अंतर्मनाचं पत्र आणि वचननामा जाहीर केला. ह्याच्यात बार्शीकरांच्या मूलभूत गरजा याला प्रामुख्यानं तुम्ही प्राधान्य दिलं. हे प्राधान्य देत असताना आज आम्ही ग्राउंड लेवलला फिरताना बार्शीची शहराची पूर्वीची जी अर्थव्यवस्था होती बाजारपेठेचं आणि व्यापार पेठेचं जे नाव होतं आज ती अर्थव्यवस्था मोडकळीस आलेली पाहायला मिळते. एक छोटस उदाहरण सांगतो. भगवंत ग्राउंडवर पूर्वी जवळपास 80 ते 85 रोज हातावर पोट करणारे कुटुंबासहित राबणारे गाडे होते. बरोबर. यांनी पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी त्याचे गाड्यात रूपांतर केले. स्टेडियमच्या बाजूला त्या गाड्याला त्यांचा रिस्पॉन्स मिळाला नाही. त्याच्यातल्या फक्त 15 ते 20 जुन्या व्यावसायिकांनी गाळे घेतले आणि त्याच्यातले ज्यांनी गाळे घेतले नाहीत ते 50च्या आसपास कुटुंब आज बार्शी सोडून गेलेले हातावर पोट असणार. आणि त्याचबरोबर बार्शी शहरातल्या व्यावसायिकांमध्ये एक असुरक्षिततेची भावना आहे. तर ही जी बार्शीची आर्थिक बळकट अर्थव्यवस्था करण्यासाठी आज तुम्ही लोकप्रतिनिधी आहेत विश्वासभाऊ आहेत. तुमचा अजेंडा काय राहणार आहे की पुन्हा बार्शीचं वैभव अर्थव्यवस्था वाढण्यासाठी आणि बार्शीची आर्थिक व्यवस्था वाढण्यासाठी तुमचा अजेंडा काय असणार याबाबत
अजेंडा म्हणजे आम्ही दहशतीचं वातावरण राहण्याजोगं आमची वागणूक असणार नाही आणि दहशत करणाऱ्याला तोंड देण्यासाठी आम्ही सर्वात पुढे उभं राहू. व्यापार करणाऱ्याला सुरक्षित खुलं वातावरण लागतं, हा सुरक्षितता लागते. बाहेरच्या जर काही कंपन्या इथं यायच्या म्हणलं तर उद्योगाला चालना मिळणार आहे. जे काही छोटे छोटे व्यापारी जे आहेत, जे हातगाडेवाले असतील, हे असतील, त्यांच्यापर्यंत या वातावरणाचा त्यांच्या व्यवसायावर परिणाम होतोय. त्याच्यासाठी हे सगळं एकदा गुंडाच्या ताब्यात म्हणजे जी काही आता गुंडगिरी दिसतेय सगळ्या बार्शीला माहित आहे. आता उदाहरणच देतो, गाड्या पेटवल्या जातात विरोध करणाऱ्याचा. ही गुंडगिरी नाही तर काय? अनेक व्यापार मोठ्याने बोला. राज्यामध्ये भाजपा मध्यवर्ती असलेल्या महायुतीची सत्ता आहे, केंद्रामध्ये भाजपा प्रमुख आघाडीची सत्ता आहे. अशा परिस्थितीमध्ये गेल्या 10 महिन्यामध्ये तुम्हाला आमदार म्हणून राज्य सरकारकडून सापत्य